मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे नैसर्गिक पद्धतीने मानसिक आरोग्याची देखभाल करा अशी उपाय. आपल्याला आपल्या मेंदूची ही देखभाल करायची गरज असते. निसर्गाच्या शक्तीचा वापर करून आपल्या मानसिक आरोग्याची देखभाल करता येते अशी ते बघूया. मानसिक आरोग्य जाणणे. कधी कधी आपल्याला उदास, चिंताग्रस्त व तणावग्रस्त असल्याचे जाणवते. ही पूर्णपणे सामान्य बाब आहे. थोडी चिंता व ताण असणे ही योग्यच आहे. वेगवेगळ्या भावना असणे सामान्य गोष्ट आहे. पण जसे आपण सर्दी झाल्यावर औषध घेतो तशाच काही गोष्टीद्वारे आपण आपल्या मानसिक आरोग्याची देखभाल करू शकतो. निसर्ग या नैसर्गिक उपचाराने आपण मेंदू कसा सुदृढ बनवू शकतो याचा अनेक पद्धती आहेत. मला तर बघूया. ताजी हवा ओढून ताज्या हवेत दीर्घ श्वास घेणे चांगले वाटते हे तुम्ही पाहिले असेल. कारण ताजी हवा आपल्या मेंदूसाठी पोषक तत्वांसारखे काम करते. आपण मोकळ्या हवेत राहतो तेव्हा आपल्या मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो. जो अन्नाप्रमाणे असतो. याशिवाय सूर्याची उष्ण किरणे आपल्या व्हिटॅमिन डी देतात. हे विशिष्ट व्हिटॅमिन आपल्या मेंदूला सर्वोत्तम काम करण्यास मदत करते. रंगीबेरंगी जेवण. आपण जे खातो तेही आपल्या जाणीवीत एक मोठी भूमिका बजावते. नैसर्गिक उपचार आपल्याला रंगीत खाद्यपदार्थ निवडायला शिकवतो, जे आपल्या स्वादुपिंडांना व मेंदूला उल्हासित करते. जांभूळ, गाजर, पालेभाज्या हे खाद्यपदार्थ व्हिटॅमिन व पौष्टिक घटकांशी भरलेले असतात, जे मेंदूत स्फूर्ती राहण्यास मदत करतात. हर्बल हिरो. नैसर्गिक उपचारात नैसर्गिक उपचारात उत्तम जाणवण्यासाठी वनस्पतीचा वापर केला जातो. काही विशिष्ट वनस्पती आपला मूड बजावून आपला मेंदू शांत करतात. चैतन्य. नैसर्गिक उपचार आपल्याला सचेतनेचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करतात, जे आपल्या मेंदूला आराम देतात. सचेतना वर्तमान क्षणावर लक्ष देण्याविषयी आहे. उदाहरणार्थ, आपण आवडत्या नाश्त्याच्या स्वादाचा आनंद घेणे वा त्वचेवर सूर्याची ऊब जाणवणे. जेव्हा आपण लक्षपूर्वक क्षणासाठी वेळ काढतो तेव्हा आपला मेंदू शांत आणि केंद्रित होतो. पृथ्वीचे क्रीडांगण काय ते? निसर्ग एक विशाल क्रीडांगण आपल्यासाठी बनवलेले आहे. धावणे, उड्या मारणे आणि बाहेर खेळणे आपल्या मनोरंजनासाठी नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही खूप चांगले आहे. कारण हे आपल्या शरीरात एंडोर्फिन नावाचे सुखद रसायन सोडण्यास खूप मदत करते. नैसर्गिक वाद्य. आपण कधी निसर्गातील आवाज ऐकले आहेत का? पक्ष्यांची किलबिल, पानांची सळसळ व झऱ्याच्या मंद प्रवाहाची झुळझुळ हे सारे एका सुंदर गीताप्रमाणे आपल्या मनाला सुख देते. फार छान, छान छान, फार छान. पाणी पिणे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते व मेंदूसाठी अत्यंत महत्वाचे असते. पाणी आपल्या मेंदूला स्पष्टपणे स्थिर करण्यासाठी व एकाग्रतेसाठी मदत करते. आपण मेंदू फ्रेश व आनंदी राखण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला हवे. हास्य काय बघा. निसर्गोपचारानुसार हास्य आपल्या मेंदूसाठी एक शक्तिशाली औषध आहे. ही आपले मूड उत्तम बनवण्यास व तणाव कमी करण्यास एक मजेशीर पद्धत आहे. बागकाम. आपण कधी एखादं बी पेरल्यानंतर एक सुंदर फूल वा स्वादिष्ट भाजी विकसित होताना पाहिली आहे का?
बागकाम आपल्या मनासाठी आनंदाची एक जादूची बाग आहे. त्यामुळे जबाबदारीची भावना, धैर्य व एखादी सुंदर वस्तू विकसित होताना पाहणे आपला आनंद वाढवते. अरे वा! आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार, जय हिंद.